जी सेवा बजावून निवृत्त होऊन आपल्याकडे आलेली आहे. आपल्याकडे माजी सैनिक कल्याण बोर्ड या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पॅरामिलिटरी सारखी किंवा आमच्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळासारख्या पोलीस दलाकरता सेवा पुरवतो. जेव्हा मी पर्यटन विभागाचा मंत्री झालो आणि आत्ताच मे महिन्यामध्ये महामहोत्सव पर्यटनाचा आपण महाबळेश्वरमध्ये भरवला, तेव्हा पहिली तुकडी पर्यटन सुरक्षा दलाची माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आपण लॉन्च केली. आम्ही सुरुवातीला काही अधिकारी आणि 25 कर्मचारी हे आम्ही महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे घेतले. आता पुढच्याच आठवड्यात त्याच्याबद्दल विस्तार त्या योजनेचं करण्यासाठी माझ्या दालनामध्ये मुंबईमध्ये बैठक आहे. आणि दुसरी तुकडी आम्ही महाराष्ट्र सुरक्षा मंडळ जे आपलं मेस्को जे आहे त्या मेस्को मधली एक दुसरी तुकडी आम्ही महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलामध्ये या ठिकाणी समावेश करतो. ज्याच्यामध्ये निवृत्त झालेले मेस्कोकडचे आपले अधिकारी कर्मचारी जवान यांना त्या ठिकाणी आपण समावेश करू. अशा पद्धतीचा काम पुढच्या काळात आपण करणार आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या सैन्य दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बद्दल आमच्या मनामध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये नितांत आदर नितांत प्रेम आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काल होतं, आज आहे आणि भविष्यात ते कायम राहील. पुन्हा एकदा कारगिल शौर्य दिवसाचं सर्व सैन्य दलातल्या शहीद जवानांना अभिवादन करतो, ज्यांनी कर्नल हांगेंच्या सारखे त्या ऑपरेशनमध्ये असताना सुद्धा शौर्य दाखवून सुखरूप या ठिकाणी आपलं मिशन बजावून माघारी आले. त्यांना सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.